देवाच्या उत्तम गोष्टी तुमच्याकडे येत असताना कोणी अडवू शकत नाही. कोणी अडवू शकत नाही येशूच्या नावात. उत्तम गोष्टी तुमच्याकडे येत आहेत येशूच्या नावात. हालेलुया हालेलुया. कुठलीही ताकद नाही तुमच्या आशीर्वाद अडवण्याची कुणाकडे. कोणती शक्ती नाही तुमच्या आशीर्वाद अडवू शकत. कोणतीही शक्ती आशीर्वाद तुमच्या अडवू शकत नाही. सगळ्यात सगळ्यात उत्तम स्वर्गाचा आशीर्वाद तुमच्याकडे येत आहे येशूच्या नावामध्ये. हालेलुया. टाळ्या वाजवून परमेश्वराला धन्यवाद द्या. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद द्या. हालेलुया. खाली बसूया. हालेलुया. मोठ्याने हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, परमेश्वराच्या वचनामध्ये आम्ही जाण्याअगोदर आम्ही पाहतो की देवाच्या शक्तीपुढे कोणतीही शक्ती त्याला अडवू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. देव तुमच्या जीवनाला, तुमच्या घराला, तुमच्या परिवाराला, कुटुंबाला, तुमच्या लेकराला उत्तम बनवल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. तुमच्या कामात, तुमच्या बिझनेस मध्ये उत्तम गोष्टी येणार म्हणजे येणार आणि कुणी अडवू शकणार नाही त्या येशूच्या नावात. हालेलुया. कुणी अडवू शकणार नाही. लक्षात घ्या, कारण देव जो महान परमेश्वर पृथ्वीवर जर तरी तुम्हाला निवडून स्वर्गाच्या राज्यात घेतलंय, त्या पृथ्वीवरल्या कोणत्या उत्तम गोष्टी तुमच्यापासून दूर राहणार नाही. ते तुमच्या जवळ येणार येशूच्या नावामध्ये. हालेलुया. मला समजा. हालेलुया. उत्तम गोष्टी तुमच्या जवळ येणार. उत्तमातल्या उत्तम गोष्टी तुमच्या जवळ येणार. आमेन. मी कधी कधी जेव्हा चेन्नईला तिथे प्रार्थनेला जातो ना, देवाचे सेवक तिथं ते प्रार्थना करतात आणि त्यांची 5 एकर जागा होती आणि त्यांना बाजूची जागा पाहिजे होती. त्यांना 5 एकर तरी त्यांनी मागितली विकत, पण तो माणूस म्हणता मी मरेल पण मी देणार नाही, तुम्ही माझी जागा घेऊ शकणार नाही. तो टिबल सोबत सांगत होता रेट. पण ती प्रार्थना करायची, तो उलट जास्त करायचा, काही ना काही वेगळंच करायचा विरोधात. पण तरी पण त्या सेवेला कमी जागा पडत होती. प्रार्थना चालू होती. त्यांनी झाडं काय लावली होती, आंब्याचं झाड यायचं, भरपूर झाडे लावून तो तिथं यायचा, तिथं वावरायचा. आणि त्याची 40 एकर जागा होती. किती? 40 एकर जागा होती. असेच वर्ष जायचे, पण त्या 5 एकरच्या याच्यामध्ये तेवढं त्यांना सेमिनार घ्यायला, प्रार्थना करायला जागा कमी पडायची. आणि दिवशी नेहमी प्रार्थना करायची की देवाचे सेवक पास्टर इस्क्यांना प्रार्थना करायची की देवाने त्यांना ती जागा भेटावी. आणि त्यांनी तिथं वेगळंच तो पण ही देवाची प्रार्थना सेवा करायची त्यांना, तो ती वेगळंच तिथे तो पण तिथं वेगळंच प्रोग्राम भरवायचा, वेगळंच काहीतरी असं तिथं प्रोग्राम व्हायचे. प्रार्थना अजून जास्त करायची नाही. आणि ती असं झालं की तो शेवटी मरण पावला माणूस. तो माणूस काय पावला? मरण पावला. आणि मरण पावल्यानंतर मग त्याच्या मैतीला त्याच्या असिस्टंट म्हणजे त्यांच्या जवळचे ते गेले मैतीला. त्यांनी मैतीला जाऊन आपलं सहानुभूती दाखवली. त्यांच्या पोरांनी बोलवलं त्यांना घरी म्हणजे भेटायला साईडला. ते म्हणले की आम्ही आमच्या कामात बिझनेसमध्ये आम्ही बाहेर देशात राहतो, असं तसं आम्हाला या जागेचं काय आता आम्हाला करायचं नाही. वडील होते, त्यांचंच मन होते जागेमध्ये, पण आम्हाला या जागेचं काय नाही, तुम्हाला घ्यायची तर जागा घेऊन टाका, आम्ही सगळी जागा तुम्हाला देतो. हालेलुया. आणि देवाने 4-5 महिन्यामध्ये करोडो रुपये देवाने उभे केले आणि पूर्ण 40 एकरच देवाने त्या सेवेला देऊन टाकले. काय आवडतं देवा? देवाला कुणी अडवू शकत नाही. तो देत नाही म्हणायचा. शेवटी मेला काहीच घेऊन नाही गेला. म्हणजे तो काय आता मेला परत येऊन अडवू शकला का जागा द्यायला? परत तो अडवू शकला का माझ्या जागा घेऊ शकत नाही? परमेश्वराला कुणी अडवू शकत नाही. आमेन म्हणा. मला देवाला कुणी अडवू शकत नाही. देवाच्या योजनेला कुणी अडवू शकत नाही. देवाच्या कार्याला कुणी अडवू शकत नाही. देवाचं कार्य देव करणार म्हणजे करणार येशूच्या नावात. देवाचं कार्य होणार म्हणजे होणार येशूच्या नावात. म्हणा की आमेन. देवाचं कार्य कुणी अडवू शकत नाही. देवाने ठरवलं की ती सगळी जागा तिथे सेवेला द्यायची. मग तो म्हणायचा मी देणार नाही, मी मरण देणार नाही. पण मेल्यानंतर सुद्धा तो अडवू शकला नाही. त्याच्याच पोरांनी जागा देऊन टाकली आणि करोडो रुपये पैसे सुद्धा 5-6 महिन्यात उभे राहिले. आणि देवाच्या सेवकांनी अख्खं तू 40 एकर घेऊन टाकले. देव देणार नाही आपल्याला उत्तम गोष्टी.
हालेलुया म्हणा. आपल्याला पण देणार नाही. बोलो येशू मसीह की. पण आपला उद्देश कसला पाहिजे? देवाच्या गौरवासाठी. आपला उद्देश कसला पाहिजे? देवाच्या राज्यासाठी. आमेन. तुम्हाला जे काही मागा, बायबल सांगते मिळेल. मागा म्हणजे असं दिले तरी वचन. मागा म्हणजे शोधा म्हणजे सापडेल. ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. आमेन. उघडणार का नाही? माझा विश्वास आहे आपले चर्च लोक जिथं कोणी दार ठोकतात तिथं उघडतं त्यांच्यासाठी परमेश्वर. नवीन दार उघडतात परमेश्वर त्यांच्यासाठी. जे मागतं तुम्हाला मिळतं येशूच्या नावामध्ये. असं कोणाला या ठिकाणी जिथे तुम्ही मागितलं मिळालं नाही चर्चला येऊन सांगा. हात वर करा. तुम्ही मागितलं मिळालं नाही. मिळालं नाही तुम्हाला सगळं काय. आपल्याला देवाने जे मागितलं ते दिलेलं आहे. म्हणा की आमेन. जे मागितलं ते दिलेलं आहे. आपण कमी मागतो देवाकडं. आपण जे मागतो ते देवाकडं छोटं आहे. आपण जे देवाकडे मागतो ते कमी आहे. पण देवाकडं भरपूर आहे. आम्ही माझ्या प्रियांनो देवाकडे भरपूर आहे. आपण जे मागतोय ती स्लॅब म्हणा किंवा ती जागा दिलं मंदिर ते थोडं आहे. कालच्या मीटिंगमध्ये भेटलं किती सगळं अपुरं पडतं ते. प्रेज लॉर्ड. देव म्हणतो मोठ्या गोष्टी मागा माझ्याकडे. हालेलुया. मोठमोठे बिझनेस मागा तुम्ही तुमच्या जीवनासाठी. मोठमोठे आशीर्वाद मागा देवाकडे. मोठमोठ्या गोष्टी मागा तुमच्या लेकरांसाठी. छोट्या छोट्या गोष्टी मागू नका. हालेलुया बोला. छोट्या छोट्या गोष्टी मागू नका. नाही माझ्या पुरीला चटणी भाकर खाऊन चारणारा भेटला तरी बरं होईल. छोटी गोष्ट झाली. हालेलुया. नाही चटणी भाकर चाललं तरी जावई भेटला तर बरं होईल. छोटी गोष्ट मागितली. चटणी भाकरची मागितली. मग तसे तिला काय झालं? चटणी भाकरच खायला द्या. मागितलं तूच मागितलं. हालेलुया. छोटी गोष्ट मागितली कोणी? तेव्हा जुनी गाडी जुनीच गाडी. दुसऱ्याकडे नवीन गाडी. तुम्ही मागणार नवीन गाडी. तुला पण नवीन गाडी देणार परमेश्वर. मला की हालेलुया. हालेलुया. आम्ही जुनं मागतो. आम्ही छोटी मागतो. आम्ही छोट्या गोष्टी मागतो. पण देव मोठे देणारा परमेश्वर आहे. देव मोठ्या गोष्टी देणारा परमेश्वर आहे. देव उत्तम गोष्टी देणारा देव आहे. देव जो 5,000 लोकांना 5 भाकरी 2 माशाद्वारे 30,000 लोक पुरवठा करू शकतो. देवाचा हात इतका मोठा आहे पुरवठा करणारा. त्याचा हात कमीच पडणार नाही. त्याचा हात देतच राहतो. त्याचा हात देतच राहतो. देवाचा हात जिथं आमचा पोचू शकत नाही तिथं देवाचा हात पोचणारा आहे परमेश्वराचा. म्हणा की आमेन 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 आमेन. मला माझा देवाचा हात समर्थ आहे. माझा देवाचा हात पुरवठा करणारा आहे. आणि देव देतो. मला माझा देव पुरवठा करणार आहे. माझा देव मला स्पॉन्सर आहे. कोण आहे तुमचा स्पॉन्सर आहे? कोण आहे तुमचा? हालेलुया. मला अनेक जण विचारतात पास्टर कमलेश तुमचं कोण आहे तुमचं? एवढं तुम्ही मंदिर बांधले काय तुमचं मोठं कोण आहे का सांगा. कुठून एवढं तर कुठून नाही आमचं असंच आहे. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे का मला मनात दाखलं देव मला मी तुझा स्पॉन्सर आहे. मी तुझा पुरवठा करणार आहे. हालेलुया बोला. हालेलुया. जे आले होते त्यांना त्यातले बरेच जण मला म्हणायचे काय बांधड आहे कोण आहे तुझं? आम्हाला तर हे काय स्पॉन्सर. त्यांना वाटायचं बाहेरून दुसरं स्पॉन्सर. त्यांनी डोळ्यांनी बघितलं देवाची कृपा किती मोठी आहे. त्यांनी डोळ्यांनी बघितलं देवाचा मोठा किती चमत्कार आहे. मला की आमेन. हालेलुया. देवाचं कार्य करण्यासाठी मोठे लोक मोठे स्पॉन्सर असण्याची गरज नाही. देवाची कृपाच काफी आहे. देवाचा पुरवठाच काफी आहे. देवाचा अनुग्रह काफी आहे. मला की आमेन आमेन आमेन. हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा. आपण म्हणतो काहीतरी मोठं मला भेटावं काहीतरी मोठं. अहो मोठ्या गोष्टी इकडे तिकडे बघू नका. देव मोठा आहे त्याच्याकडे बघा. देव मोठा आहे त्याच्याकडे बघा. आमेन म्हणा. हालेलुया म्हणा. मला हात उंच करून माझ्या देवाचा हात. मला माझ्या देवाचा हात मोठा करणारा हात आहे. पुरवठा करणारा हात आहे. माझा खरा स्पॉन्सर आहे ना. माझा खरा मदतगार. माझा खरा आर्थिक स्थितीचं पुरवठा करणारा है ना. माझी आर्थिक स्थिती पृथ्वीवरली नाहीये स्वर्गातली आहे. मला स्वर्गातले आहे. हालेलुया म्हणा. माझं सगळं अवलंबून मला मोठे म्हणा माझं सगळं अवलंबून आहे स्वर्गातल्या देवावर आहे.
स्वर्गातल्या देवाच्या हातावर अवलंबून आहे. त्याच्या हातातून मला भेटतं, मला त्याच्या हातातून मला भेटतं. काहीच कमी पडत नाही मला. मला परमेश्वर माझा वेडपाळा आहे. मला काही उणे पडणार नाही. परमेश्वर माझा वेडपाळा आहे. मला काहीच उणे पडणार नाही. ज्यांनी विश्वासाने म्हटले त्यांचा खरंच परमेश्वर पूर्ण करणार आहे. ज्यांनी खरं विश्वासाने हात उंच करून म्हटलेला आहे की देव माझा वेडपाळा आहे, नक्कीच देव तुमचा वेडपाळा आहे आणि तुम्हाला काही उणे पडणार नाही. परमेश्वर म्हणतो हालेलुया म्हणा, हालेलुया म्हणा, हालेलुया म्हणा, हालेलुया म्हणा. काही उणे पडणार नाही. परमेश्वर काहीच उणे पडणार नाही तुम्हाला. देवाचा हात मोठा आहे माझ्या प्रियांनो. देवाचा हात समर्थ आहे माझ्या प्रियांनो. देवाचा हात शक्तिमान आहे माझ्या प्रियांनो. देवाचा हात तुमच्या आणि माझ्या बाजूला आहे. देव वचन सांगतं की त्याच्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने देव आम्हाला सहाय्य करतो. त्याच्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने आम्हाला तो मदत करतो. तिचा विश्वास आहे की देवाचा धार्मिकतेचा हात मला सांभाळतो, मला आधार देतो, मला सहाय्य करतो, माझ्या बिझनेसला आधार देतो, माझ्या कामाला आधार देतो, माझ्या आर्थिकतेला आधार देतो, पुरवठा करतो. माझे सगळे घरातले भांडार देवाचा हात भरून काढतो येशूच्या नावाने. हालेलुया म्हणा. हा तुमचं म्हणा हालेलुया. येशूच्या नावाने जाहीर करतो तुमच्या देवाच्या हातावर विश्वास आहे तर तुम्हाला काही कमी पडणार नाही. तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या कुटुंबात भरभरून राहील येशूच्या नावाने. हालेलुया म्हणा, हालेलुया म्हणा, हालेलुया. शबारीबाला मारी खांदाला बारावा. यशाचा ग्रंथ त्याचा 59 अध्याय. पहा, तारण करवत नाही इतका परमेश्वराचा हात लहान झालेला नाही. म्हणा परमेश्वराचा हात लहान नाही. म्हणाला सगळे माझ्या देवाचा हात लहान नाही. देवाचा हात म्हणा लहान नाही. हालेलुया, हालेलुया. बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की. बोला देवाचा हात लहान नाही. देवाचा हात सर्व समर्थ आहे. बोलो यीशु मसीह की. हालेलुया. म्हणा देवाच्या हाताचं काम मी पाहणार. लोकांना दिसणार माझ्यावर देवाचा हात आहे. कुणाचा हात आहे? कुणाचा हात आहे म्हणतो? लोकांना दिसणार तुमच्या आणि माझ्या मागे परमेश्वराचा हात आहे. हालेलुया. म्हणा माझ्यावर देवाचा हात आहे. माझ्या डोक्यावर देवाचा हात आहे. माझ्या मागे देवाचा हात आहे. हालेलुया. बोला देवाचा हात आहे तर तुमचा कधीच प्रोडा थांबणार नाही. कधीच प्रोडा थांबणार नाही. पण पुन्हा एकदा ते यशाचा ग्रंथ तारण करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा म्हणजे लहान झालेला नाही. देवाचा हात लहान नाही. येशूचा हात साधारण नाही. ज्या हातामध्ये येशूच्या 5 भाकरी दिल्या त्याच हाताने 30,000 लोक खाऊ घातले आणि त्याच हातातल्या भाकरी इतक्या वाढल्या की ते 12 टोपल्या उरून राहिले येशूच्या नावामध्ये. म्हणा की आमेन. मला देवाचा हात समृद्ध करणारा हात आहे. म्हणा की देवाचा हात समृद्ध करणारा हात आहे. देवाचा हात वाढवणारा हात आहे. हालेलुया. म्हणा बोलो यीशु मसीह की. हालेलुया. बोलो यीशु मसीह की. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आपण पाहूया. गणनाचं पुस्तक 11 अध्याय काढूया. गणनाचं पुस्तक 11 अध्याय. गणनाचं पुस्तक 11 अध्याय आणि या ठिकाणी आपण देवाचं वचन आपण पाहूया. 18 वचन म्हणतं तू लोकांना सांग की. मला एक तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की जण असं म्हणतात की देवाचा हाताला कोणी पकडू शकत नाही. देवाच्या हाताला कोणी पकडू शकत नाही. देवाचा इतका मोठा आहे. तुम्हाला भाकरी करायला 5 मिनिटाला एक भाकर करायला लागते. येशूला टाइम नाही लागला. येशूने जसं बसले लोक खात होते. येशू भाकरी वाढवत होता. त्याला टायमिंग लागत नाही. त्याला पीठ टिंबायची गरज त्या ठिकाणी लागली नाही. त्याला तिथं जाळ करायची गरज लागली नाही. देवानी येशूनी भाकरी वाढवल्या. आमेन. भाकरी काय केल्या? आम्हाला 60,000 भाकरी करायला किती वेळ लागेल, किती पीठ लागेल? प्रेज लॉर्ड. बरं मला सांगा पोळ्या करायला किती वेळ लागते?
हालेलुया बोला, बोला हालेलुया, हालेलुया. मी देवाच्या सेवकाला सांगितलं होतं सोमवारी पोळ्या करेंगे, पोळ्या. क्या होता है, क्या होता है? वो बहुत ऐसा मीठा मीठा रहता है. हालेलुया. आणि रात्री सव्वा उशीर झाली, सकाळी उठलो, सगळे आमच्या इथं सगळे तिथं सगळे आम्ही बारामतीत. कधी करणार पोळ्या? महाराष्ट्राचे आमचे पास्टर म्हणत होते अहो त्याला लय वेळ लागतो. मला डोक्यात असं वेळ आहे, वरच्या मावशीला म्हणलं डाळ शिजवा, आम्ही आलो. हालेलुया. मग डाळ शिजवताना म्हणलं अचानक अर्धा तासाने अजून लेट होऊ लागलं. म्हणलं वरच्या मावशी आमटी करा, आलो. हालेलुया. मग आमटी होता होता वरच्या मावशी म्हटलं भात बी करा, आलोच लवकर. हालेलुया. मग हळूहळू म्हटलं वरच्या मावशी पीठ बी ती आम्ही आलो. 1 वाजले तिकडच आम्ही. फोन करून बघते ही करा, आलोच. हालेलुया. म्हणलं पुरण झालं का? आता डाळ शिजली, पुरण वाटायला सुरू केलंय, लवकर करा, आलो. म्हणजे पोळ्या करायला एवढं वेळ लागला. माझ्या देवाला वेळ लागत नाही. आमेन म्हणा. हालेलुया. मला समजा माझ्या देवाला वेळ लागत नाही. माझ्या देवाला वेळ लागत नाही. आपण माणूस आहोत, आपल्याला वेळ लागतो. आपल्याला काहीतरी बनवायचं म्हणलं तर त्याला समय लागतो, काहीतरी गोळा करावं लागतं, काहीतरी हिशोब करावं लागतं. आम्हाला आमचा हिशोब लागतो, आम्ही काहीतरी हिशोब लावतो. कर्जातून निघायचं आहे तर आम्ही महिने मोजतो, एवढे हप्ते फेडावे लागतील, एवढ्या हप्त्याने माझं एवढं कर्ज नील होईल, एवढ्या वर्षांनी मी फ्री होईल, असा आमचे विचार असतात. पण देवाकडे तसं नसतं माझ्या प्रियांनो. देव त्याच्या सामर्थ्याने काम करतो आणि त्याला वेळ नाही, त्याला मिनिटामध्ये तो तुमचं कर्ज फेडू शकतो. हालेलुया. मला सांगा, हालेलुया. मला सांगा, तो एका क्षणात तुमची परिस्थिती बदलू शकतो परमेश्वर. बोला की आमेन. हालेलुया. या ठिकाणी असं झालं, देवाचा मोठा सेवक आणि सगळे सेवक म्हणत होते पोळी खाऊन खाऊन वैताग आला. इथं पोळी भेटून त्यांना, पोळ्या करायला किती वेळ लागतो, पण पोळी भेटून त्यांना, पुरण भेटून. हालेलुया. ते म्हणाले मटण खायला नाही. काय नाही? मला सांगा, लोक अरण्यामध्ये रानात अरण्यामध्ये जंगलामध्ये दुकान नाही, जंगलामध्ये मार्केट नाही, मीठ आणायचं म्हणलं, पीठ आणायचं म्हणलं, काय काहीच नाही. देव त्या 6 लाख तर होते, पण सगळे मिळून 30 लाखापेक्षा लोक होते. देव त्यांना त्या रानामध्ये, त्या जंगलामध्ये रोज त्यांना जीवन देत होता. माझा परमेश्वर रोज जेवण देत होता त्यांना, रोज भोजन देत होता. मला क्या आणि जो देव चमत्कार करतो, जो देव साक्ष घडवतो, जो देव आमच्या जीवनामध्ये इतकं देतो, तरी पण आम्ही त्या देवाबद्दल कधी कधी अविश्वासी बनतो. कधी कधी आम्ही शंका घेतो, आम्ही म्हणतो की होईल का नाही. पण लक्षात घ्या, जे चमत्कार तुमच्या जीवनात आता मागे झाले ते पुढेही परमेश्वर चमत्कार करणारा देव आहे. तुमचा विश्वास कमी नाही झाला पाहिजे, तुमचा विश्वास कमी नाही झाला पाहिजे, तुमची प्रार्थना कमी नाही झाली पाहिजे. भविष्यवाणी झाली म्हणून भविष्यवाणीमध्ये तिथं राहू नका. दर रविवारी या खत पाणी इथं रविवारीच भेटणार तुम्हाला. झाड आणलं आणि त्याला पाणीच घालायचं नाही, वाढल कधी? हालेलुया म्हणा. झाड आणलं पाणीच घालायचं नाही, त्याला झाड टिकल कधी? म्हणा सुकून जाईल. ती पाणी नाही घातलं काय होईल? सुकून जाईल, बोंबलाप्रमाणे होईल. मग सैतान काय करेल? फ्राय करून. हालेलुया. प्रार्थनेला नाही तर पाणी भेटण्यासारखं आहे. रविवारची प्रार्थना, रविवारच्या भक्तीला नाही तर पाणी न भेटण्यासारखं आहे. मग ते झाड सुकून गेल्यासारखं होतं. सुकलं का मग बोंबील होऊन जातं. हालेलुया. मग सुकलेला मग जाळे अग्नीत जातं, जळून जातं, भस्म होतं. भविष्यवाणी झाली म्हणून तुम्ही तसंच नाही जायचं. देवाच्या हातामध्ये राहायचं आहे. दर रविवारी यायचं आहे. तिथं खत पाणी भेटतं. ज्यावेळेस तुम्हाला ते पाणी भेटतं तुम्ही वाढत राहता आणि चांगल्या जमिनीप्रमाणे व्हायचं आहे. जे भविष्यवाणीचं बी तुमच्यामध्ये पेरलं गेलेलं आहे, जी भविष्यवाणी तुमची झालेली आहे, ते 100 पट फळ येईपर्यंत तुम्हाला प्रार्थनेत राहायचं आहे, देवाच्या वचनात चालायचं आहे. हालेलुया म्हणा. अविश्वास सारखं जीवन जगायचं नाही. म्हणा की आमेन. मग या ठिकाणी काय झालं? त्यांनी मटण मागितलं. काय मागितलं? म्हणले पोळ्या खाऊन खाऊन वैताग आला. म्हणले आम्हाला काय पाहिजे? मटण खायचंय. आजचं वचन माझं वेळ झाले बरं का, चेंज झालंय. आता जे तिकडलं वचन आहे मी युट्यूबवर टाकेल, तुम्ही ते घरी ऐका. तिकडलं वचन होतं, देवानी आम्हाला सर्व काळासाठी पवित्र केलेलं आहे. म्हणा, देवानी मला सदा सर्व काळासाठी पवित्र केलेलं आहे, नीतिमान ठरवलेलं आहे, धुवून टाकलेलं आहे,
शुद्ध केलेलं आहे. हे वचन शुद्ध आहे, घरी आहे का? पण आता देवाचा आत्मा मला वेगळंच देवाचं वचन देत आहे. आमेन. तुम्ही ते YouTube वर तिकडलं बारमध्येच आहे का? आज इथं हे वचन आज आपण पाहत आहोत. मटण मागितले. काय मागितलं? मग मोशेने एवढं मागितलं की देव 6 लाख लोकांपेक्षा, एवढे 30 लाख लोकांपेक्षा जास्त संख्या आहे. अरण्यामध्ये ते पोळे खातोय, ते त्यांना लागेल तेवढं सकाळ संध्याकाळ त्यांना जेवण देतोय, खायला भोजन देतोय, पाणी देतोय, एवढं करतोय. मग त्यांनी मटण मागितलं तरी परमेश्वर देणार नाही असं होईल का? देणार नाही असं देव होईल का? नाही. देव जे मागतो ते देणार. देवाला जे आम्ही मागतो ना देवाला, ते परमेश्वर देतोच. आमेन. देव देतोच. पण झालं काय? 18 वचन देव काय मला माहिती आहे, सगळं ऐकलं देवाने बोलणं. आणि तू लोकांना सांग, उद्या तुम्ही आपल्याला काय करा, शुद्ध करून घ्या, म्हणजे तुम्हाला मांस खायला मिळेल. आम्हाला खायला मांस कोण देईल? आणि मिस्र देशात आम्ही आपले बरे होतो, हे तुमचे रडगाणे परमेश्वराच्या कानी गेले आहे, म्हणून परमेश्वर तुम्हाला मांस देणार आहे आणि तुम्ही ते खाल. हालेलुया. आणि कोण देईल आम्हाला मांस? अशा काही गोष्टी असतात. कोण देईल माझं? कोण चांगलं करेल? कोण या गोष्टी करेल? देव आहे ना करायला. आम्ही मला समजा देवाचा हात आहे करायला. आम्ही का? आणि पुढे काय झालं माहिती का? तुम्ही ते केवळ 1 दिवस, 2 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, 20 दिवस खाला, एवढेच नव्हे तर तुमच्या नाकातून निघेपर्यंत, तुम्हाला शिशारी येईपर्यंत तुम्ही ते महिनाभर खात राहाल. कारण तुमच्यामध्ये वसत असलेल्या परमेश्वर तुम्ही त्याग करून त्याच्या समोर असे रडगाणे गायले की आम्ही मिस्र देशातून निघालो तरी कशाला? किती दिवस खाताल? किती दिवस खाताल? किती दिवस खाताल मला देव? महिनाभर मटण चालणार तुम्हाला. किती? आम्ही एक टायमानाच्या बरोबर आपल्याला बाबा पाहुणे आले, 20 माणसं पाहुणे घरी आलेत. अजून 2 दिवस आपलं उद्या आणायचं का? उद्या वांग्याची भाजी बाया, वांग्याची भाजी कर, पातळ कर जरा. काल खाल्लं की चिकन मटण. महिनाभर जर तुम्हाला 20 माणसाचं रोज मटण करायचं तर कसं होईल? काय होईल सांगा? बजेट मला हलून जाईल. हालेलुया. 30 लाख लोक आहेत. किती? देव म्हणतो मी यांना महिनाभर खायला मटण घालीन मी. देव म्हणतो तू करू शकतो का? नाही सांगा. किती विश्वास? देव म्हणतो तू करू शकतो का? करू शकतो का? नाही. पण मोशेला काय वाटलं माहितीये का? बघा 21 वचन वाचा. मग मोशे म्हणाला, मी ज्या लोकांमध्ये आहे पायदळ 6 लाख आहे, तू म्हणतोस की पायदळ लोक म्हणजे माणसं 6 लाख आहेत, पण लेकरं बायका असे सगळे मिळून जर अभ्यास केला तर 30 लाखापेक्षा जास्त होते. हालेलुया. म्हणा पायदळ लोक 6 आहेत. पुढं तू म्हणतोस की ते महिनाभर काय करतील? धक्काच लागला मोशे परमेश्वराच्या सेवकाला. तू म्हणतो देवा महिनाभर खातील? एवढ्या 6 लाख पायदळ लोकांना, एवढ्या त्याचे लेकरं, हे ते, त्यांचे दास, त्यांचे नोकर बी वेगळे होते त्या काळात. दास गुलाम वेगळे होते, सगळं काही एवढं होते. आणि तू म्हणतोस की एवढा मांस खातील? एवढे मांस मी त्यांना देईन, एवढे मांस मी त्यांना देईन. कसं देईन? कुठं जाऊ मी आणायला त्यांना मांस? मटण आणायला कुठं जाऊ? कुठं असं मार्केट आहे की एवढ्या लाखो लोकांना रोज मटण खायला घालायला येईल? आम्हाला एक कुत्र्याला घालायचं म्हणलं तर नसतं. कुत्र बस रे, लय खाल्लं तू म्हणतो आपण. हालेलुया. आवाज नाही. हालेलुया. हालेलुया. मग पुढे काय म्हणाला? त्यांना पुरे पडावे म्हणून उरेडोरे शेरडे मेंढरे कापावीत काय? एवढा प्रश्न पडला त्याला. महिनाभर खाऊ घालायचा. आता किती? देव म्हणतो महिनाभर खाऊ घालीन. मोशेला वाटलं आता गुरुडोरे कापायचं काय? अथवा त्यांना पुरे पडावे म्हणून समुद्रात जाळ तयार करायला पाठवू का? असं त्याच्या डोक्यात चालू झालं. त्यांच्यासाठी गोळा करून आणावे. काय करू देवा? मी काय करू? एवढं महिनाभर येण्यासाठी समुद्रात जाळ टाकून मासे पकडून आणू का त्यांना? मी मांस खायचं त्यांना? काय खायचंय? 23 वचन वाचा. काय म्हणाला? परमेश्वर मोशेला म्हणाला, परमेश्वरचा हात लहान पडलाय का? परमेश्वराचा तोकडा आहे का? परमेश्वराचा हात लहान आहे का? मोशे काय म्हणाला परमेश्वर त्याला? परमेश्वराचा हात लहान पडला आहे का? माझे म्हणणे तुझ्या प्रत्यास येते की नाही? तू आता पाशील. आमेन. देवाचा हात लहान नाही.
तू आत्ता पाहशील माझं म्हणणं खरंय का नाही. तुझ्या डोळ्यांनी पाहशील की मी या लोकांना महिनाभर मांस खायला देईन. विश्वास आहे देवावर? हालेलुया म्हणा. तुम्हाला डाळ देणार नाही, तुझा डाळचा डबा संपला पण मी संपली. 6 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांचा मटण देणार आहे तुला खायला परमेश्वर. तुमच्या घरातल्या डाळीचे डबे संपू देईल परमेश्वर. डबे संपू देणार नाही. पण आमचा डबा संपत चालला का आमचा विश्वास संपत जातो. आमचा डबा बघतो, अरे डबा संपत चालला. तेलाचा डबा आला, तेलाचा डबा वाढला. तेलाचा डबा काय वाढला? कितीने वाढला म्हणते? 300 रुपये अजून वाढला. 1500चा 2100 झालाय. त्या तव्याकडे, त्या तेलाकडे, त्या रेटकडे बघू नका. देवाकडे पुरवठा आहे, त्या देवाकडे नेहमी बघा. म्हणा की हा बहीण, देवाकडे नेहमी बघा. मी मगाशी सांगितलं की देवाच्या सेवकाला 5 एकर जागा पाहिजे होती, 40 एकर परमेश्वराने देऊन टाकली. म्हणा की आमेन. देव डबल देणारा देव आहे. देवाकडे मोठ्या गोष्टी आहेत माझ्याकडे. हालेलुया. तू पाहशी मला शेजारचा, तू पाहशी देवाच्या हाताचं काम. मला शेजार देवाच्या हाताचं काम पाहशी. देवाचा हात मोठा आहे, तू पाहशी. देवाचा हात पुरवठा आहे, पाहशी. म्हणा देवाचा हात पुरवठा करणार आहे, पाहशी. म्हणा मोठे नाही, देवाचा हात महान आहे, पाहशी. हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा. देवाचा हात समर्थ आहे, सहाय्यक आहे, आधार देणारा आहे, तू पाहशील. आमेन का? प्रेज लॉर्ड. झालं काय? मोशेने डोळ्यांनी पाहिलं. त्यांना नको नको वाटलं, त्यांना मटण देवा दे. काय वाटलं? नकोशी वाटलं. सारखाच वास काय लागला घरात? काय लागला? शिष्यारी म्हणजे काय? इथं काय माहिती का? देव काय म्हणला? पूर्ण महिनाभर तुमच्या नाकपड्यातून निघेपर्यंत तुम्हा शिशारी येईपर्यंत ते खाल. कारण तुम्ही जो परमेश्वर तुमच्यामध्ये राहतो त्यास तुम्ही नाकारले आहे. तुम्ही त्यांच्यासमोर रडला. तुम्ही म्हणाला की आम्ही मिसर देश सोडला. का सोडला? शिशारी म्हणजे तुम्हाला असं नाकात बसल वास. घरात महिनाभर त्यांच्या घरात मटणच होतं. काय होतं? मटण करू दे ना. मटणच. पण अशाच जे तुम्ही म्हणता तसंच होतं. मटण करायचं. काय करायचं? मटण नाही. देव म्हणला आता यांच्या घरात महिनाभर मटणच देतो. हालेलुया म्हणा. काय कधी म्हणतो अंडे नाही ट्रेच आणतो बाप अंड्याची खाण्याला अंड्याच. हालेलुया करतो का नाही बाप? म्हणजे सारखा ऐकून अंडे वैतागाला म्हणणार. अंडे करून एकदा आणतोच अंडे म्हणतात. करणार ना. हालेलुया म्हणा. हालेलुया हालेलुया. एकदा माझ्या मुली म्हणायच्या बर्गर सारखंच बर्गर करायचं. पुण्याला गेल्यावर बर्गर मध्येच केला गेला. असेच बर्गर नको म्हणले. झालं अजून झालं पप्पा तुम्ही हातच मागवली, फुल मागवली नाही. बरं झालं सहज सांगा. देव किती देऊ शकतो? देव किती देऊ शकतो? मटण जसं काय म्हणतात मला, जसं म्हणतात, जसं बोलत बसतात तसंच होतं घरात. हालेलुया. म्हटला आज वाईटच दिवस आहे, आज उदासच आहे. काय होणार? आज चांगला दिवस नाही. हालेलुया. हे काय करायचे? मटण. कोणाला भेटलं? मटण. मोशेला भेटले पास्टर मटण. हालेलुया. पास्टर पोळ्या खाऊन वैताग आला. मटण. मग देव म्हणला 5 दिवस नाही, 10 दिवस नाही, महिनाभर मटणच देतोय. सकाळी वास मटणाचा, संध्याकाळी वास मटणाचा, दुसऱ्या दिवशी वास मटणाचा, 5 दिवस वास मटणाचा, 10 दिवस मटण, 15 दिवस हालेलुया. हालेलुया. कल्पना करा की आणि कशी सगळी वस्तीच
इस्रायल लोकांची सगळी साल नाही का, ती सगळे घर साल लागले का, सगळे घर. मग इकडे मी शिस्त आहे काय, डाव्या साईडला शिस्त काय, म्हणजे कुठं बाहेर चालले, जनावराला बांधायला चालले, काहीतरी काम करायला चालले. मग कुठे चालले तिथं काय असेल वास. कल्पना करा, अख्ख्या सुरक्षित नगरात सगळीकडे मटणच चालू शिजवायचं. वास काय तिथं, बाहेर मिळतं काय, रस्त्यावर चालले तिथं काय, अख्ख्या इंदापुरात महिनाभर काय येईल, वास कसा येईल. प्रत्येक कुटुंबात फक्त मटण सर्व असेल, वास काय येणार तुम्हाला, वासच कसला, नाकात सगळा वास बसला. देव म्हणा नाकात बसेल तो पण मी देणार. हालेलुया म्हणा. देवाच्या हाताला चॅलेंज करायचं नाही, देवाच्या बाबतीत कमी समजायचं नाही देवाला. हालेलुया म्हणा, कमी नाही समजायचं. सारखं जर लिकरू अंडे करतो तो 2-2 ट्रे जर बाप आणून ठेवतो तर मग देव किती ठेवेल. म्हणा की आमेन. म्हणा देवाचा हात लहान नाहीये. म्हणा देवाचा हात लहान नाही. बोला हालेलुया, प्रेज लॉर्ड. बोलो यीशु मसीह की हालेलुया. बोलो यीशु मसीह की. बोलो राजाओं के राजा की. एक वचन काढूया. यशाया 50:2 वचन वाचूया. वाचा. यशाया 50:2. मी आलो आहे तेव्हा कोणी नव्हता. पुढे मी हाक मारली तेव्हा उत्तर द्यायला कोणी नव्हतं. हा, बघा काय म्हणतो परमेश्वर, काय म्हणतो देव, की माझा हात तुझी खंडी नेण्यास तोकडा होता का. नाही. मला देवाचा हात कमी होत नाही. मला देवाचा हात कमी नाही है ना. इथं काय म्हटलेलं आहे की मी हात मात्र जबाब द्यायला कोणी नव्हता. ते का मुक्त करवत नाही इतका हात माझा तोकडा झाला आहे का. तुम्हाला सोडवण्यासाठी माझा हात छोटा आहे का. तुमची खंडणी भरण्यासाठी माझा हात छोटा आहे का. परमेश्वर म्हणतो. म्हणा परमेश्वर तुझा हात छोटा नाही. हात उंच करून म्हणा माझ्या देवा, हात उंच करून म्हणा माझ्या परमेश्वरा, तुझा हात छोटा नाही. तुझा हात पुरवठा करणारा हात आहे, समर्थ हात आहे. तुझा हात सगळं माझी बिल भरू शकतो. तुझा हात सगळी माझी खंडणी भरू शकतो. सगळ्या कर्जातून मला काढू शकतो. तुझा हात माझं सगळं बिल भरू शकतो. माझं सगळं कर्ज फेडू शकतो. चमत्कार करू शकतो. मला सगळं पूर्ण करू शकतो. तुझा हात मोठा आहे परमेश्वरा. तुझा हात समर्थ आहे परमेश्वरा. तुझा हात महान आहे परमेश्वरा. हालेलुया म्हणा, हालेलुया म्हणा, सगळेजण हालेलुया म्हणा. इथं देव विचारतोय की माझा हात तुला सोडवण्यासाठी, मुक्त करण्यासाठी लहान आहे का. प्रेज लॉर्ड. पुढे म्हटलंय माझ्या ठाई सोडवण्याचे सामर्थ्य नाही का. नाही का परमेश्वर, तुझ्या ठाई सामर्थ्य नाही का. परमेश्वराच्या ठाई सामर्थ्य आहे. पुढे देव म्हणतो पहा मी आपल्या धमकीने समुद्र कोरडा करतो, नद्याचे रान करतो. पाणी नसल्यामुळे त्यातील मासे कुजून त्याची घाण येते. ते पाण्यापासून मरतात. मी आकाशात काळा पेराव लिवतो, गोंटा त्याचे पांघरून मी करतो. आमेन, हालेलुया. अचानक आभाळ सगळं काळ कुट्ट करून पूर्ण काय करतो परमेश्वर. त्या आकाशाला, रिकाम्या आकाशाला, त्या ढगाला परमेश्वर भरून काढतो. परमेश्वर देव त्या आभाळा, रिकाम्या आभाळाला जर भरून काढतो, आमच्यावर पाऊस पडतो,
देव तुमच्या कुटुंबाला, तुमच्या बिझनेसला, तुमच्या अकाउंटला रिकाम्या भरून काढणारा माझा देव आहे. त्याचा हात महान देव हात आहे. हालेलुया, बोला हालेलुया. त्यावेळेस एलिया प्रार्थना करत होता पावसासाठी आणि एलियाला एलियाच्या सेवकाला दिसला काय वर येत आहे, एक मनुष्याच्या हातासारखा एक हात वर येत आहे ढोगावर. आणि त्यांनी नंतर पाहिलं की आता ते हात कशात बदलून जाणार आहे, अख्खं ढग पूर्ण पावसाने भरून जाणार आहे, त्यात ते भरून ते समावून जाणार आहे. देवाचा हात पूर्ण आकाशाला भरून काढतो. देवाचा हात त्या रिकाम्या ढगाला, रिकाम्या आकाशाला पावसाने भरून टाकतो आणि आमच्या पृथ्वीवर पाऊस देतो. हालेलुया. देवाचा हात ऑपरेशन करणारा हात आहे. तुमच्या पोटातल्या गाठी सुद्धा बिगर ऑपरेशनचं तो काढून टाकतो. हालेलुया, बोले येशू मसीह की. तुम्ही विश्वासाने जिथे हात ठेवता आणि प्रार्थना करता, बायबल सांगतं की ती सगळी गाठ, ती सगळं दुखणं, ते सगळे आजार येशूच्या नावात ते निघून जातात. आमेन, हालेलुया. म्हणा सैजान, म्हणा माझ्या देवाचा हात महान आहे, माझ्या देवाचा हात पूर्ण करणारा हात आहे. हालेलुया, बोला सैजान, हालेलुया. म्हणा, बोलो येशू मसीह की, बोलो राजाओं के राजा की. मला माझ्या देवाला काहीच अशक्य नाही, सगळं शक्य आहे. मला माझ्या देवाला हात वर मला सर्व शक्य आहे. मला माझ्या देवाला सर्व शक्य आहे. हालेलुया, बोलो येशू मसीह की. हालेलुया. जुन्या करारात 6 लाख लोकपेक्षा जास्त 30 लाख लोक पर्यंत परमेश्वराने त्यांना 40 वर्ष त्या अरण्यामध्ये सांभाळलं. किती वर्ष? 40 वर्ष त्यांना देवाने अन्न पाणी पुरवठा केला. 40 वर्ष त्यांना जीवन देत होता परमेश्वर. त्यांना कुठं दुकानाला जावं लागणार नाही, त्यांना कुठं खरेदी करायला जावं लागणार नाही. त्या रानातच त्याच्या जनावरांसहित परमेश्वर त्यांना पाणी अन्न पुरवठा केला. माझा देव करणार नाही? हालेलुया. तुमच्या घरातल्या विवाह संबंधाने देव तुमचं करत, त्याला काळजी नाही देवाला? देवाला काळजी आहे. तुमच्या लग्नाची देवाला काळजी नाही का? आहे. तुमच्या घरातल्या जी काय घरामध्ये पाहिजे ते सगळ्या गोष्टी देवाला माहिती नाही का? आहे. तुम्हाला काय पाहिजे हे पित्याला माहित नाही का? आहे, माहिती आहे. पित्याला सगळं माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे ते पित्याला माहिती आहे. तुमच्या घरात काय सध्याला काय पाहिजे ते पित्याला माहिती आहे. पण जरा तुम्ही विश्वास ठेवाल की माझा देव निर्बळ आहे आणि त्याचा हात माझ्यावर आहे आणि त्याचा पुरवठा करणारा हात माझ्या मागे आहे आणि तो पुरवठा करणार परमेश्वर तुम्हाला. हालेलुया, बोला सगळं हालेलुया. बायबल सांगतं तरुण सिंहास मान पडते, त्याची उपासमार होते, पण देवाला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टीची मान पडत नाही. देव त्यांना सगळ्या गोष्टी पूर्ण करतो परमेश्वर. त्याचा विश्वास आहे की मला काहीच गुण पडणार नाही. काय सांगतो स्तोत्र संहितामध्ये? तरुण सिंहांना काय पडते? वान पडते. त्यांची काय होते? उपासमार होते. पण माझा देवाला शरण जाणाऱ्या, प्रार्थना करणाऱ्याला काहीच वान पडत नाही. आमेन का? हालेलुया. मला सांगा, तुम्ही ईश्वर विश्वास ठेवल्यापासून कधीतरी उपाशी राहिलाय का? एक दिवस तुमचा उपाशी गेलाय का घरामध्ये? मी तुम्हाला 100% लिहून देतो स्टॅम्पवर, तुम्ही कधीच एक दिवस सुद्धा उपाशी राहणार नाही. माझा देव पूर्ण करणार परमेश्वर तुम्हाला. हालेलुया, बोला सगळ्यांना. पण तुम्ही येशूमध्ये येण्याच्या अगोदर तुम्हाला काही ना काही कमतरता भासत असतात, कुठं ना कुठं तुम्हाला कमी वाटत असतं. पण ज्यावेळेस येशूमध्ये आला तुम्हाला काहीच कमी नाही. मला विश्वास आहे, तुम्ही येशूमध्ये येण्या अगोदर तुम्ही 5 माणसांना जीवन चालू शकत नव्हता, पण तुमच्या घरी आता कितीतरी लोक जेवतात आणि जातात. माझा विश्वास आहे. हालेलुया. आवाज कमी होतोय. हालेलुया, हालेलुया म्हणा, हालेलुया म्हणा. एक वाज स्त्रीला परमेश्वर तिला आई बनवू शकतो. विश्वास आहे का तुमचा? करू शकतो? विश्वास पाहिजे. देवाचा हात काही करू शकतो. तो हात जाऊ शकतो त्या महिलेच्या त्या पिशवीला स्पर्श करतो देव. त्याच्या हाताने तो स्पर्श करून काय बिघडलेले तो काढून टाकू शकतो आणि तिला आई बनवण्याची ताकद माझ्या देवाच्या हातातच आहे. हालेलुया म्हणा. डॉक्टर जेव्हा तुझे हात असं म्हणतो की मी आता काय करू शकत नाही, त्याच वेळेस देवाचा हात काम करतो परमेश्वराचा. जेव्हा माणसाचे हात बाजूला होतात, मी नाही काय करू शकत. डॉक्टरचे हात बाजूला होतात, मी नाही काय करू शकत.
नातेवाईकाचे हात बाजूला होतात, मी काय करू शकत नाही, पण देवाचा हात नेहमी पुढे असतो मदत करण्यासाठी. असतो का नाही? किसानचं म्हणणं आहे, असतो का नाही देवाचा हात? असतो का नाही? हालेलुया. बोलो यीशु मसीह की, बोलो राजाओं के राजा की हालेलुया. बोलो हालेलुया, हालेलुया, प्रेज लॉर्ड. बायबल सांगतं सगळं नाहीसं होईल, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल, पण प्रभू यीशू म्हणतो माझं वचन कधी नाहीसं होणार नाही. मग त्याच्या वचनात सांगितलंय ना, भेटणार म्हणजे भेटणार. यीशु म्हणाला पहा त्या पक्षांकडे. कोणाकडे पाहायला सांगितलं? पहा त्या पक्षांकडे. ते पेरणी करत नाहीत, ते कापणी करत नाहीत, तरी त्यांना स्वर्गीय पिता लागेल तेव्हा त्यांना अन्न खायला देतो. तुम्ही पक्षांपेक्षा मूल्यवान आहात. मला क्या आमेन. कधी ऐकली न्यूज एवढे पक्षी अमेरिकेत उपाशी मरत आहेत? कधी न्यूज ऐकली एवढे पक्षी इंदापूरमध्ये उपाशी मरून मरत चाललेले आहेत? कधी ऐकलंय वीरपन जंगल मध्ये, चेन्नईच्या तिकडं, कोयंबतूरच्या तिकडं जंगल आहे, तिकडं अशा अनेक प्राणी, गाई म्हशी जंगलातले उपाशी मरत आहेत? कधी ऐकलंय तुम्ही? तुम्हाला माहित आहे का त्याचा पुरवठा करणारा, अन्न पुरवठा करणारा परमेश्वर आहे. कुठला असा पक्षी अन्न विना मरतोय असं तुम्ही कधी न्यूज ऐकली का? कधीच ऐकणार नाही, कारण देव त्यांना खायला देतो. देव म्हणतो त्या पक्ष्यांपेक्षा, त्या जनावरांपेक्षा तुम्ही उत्तम आहात, मूल्यवान आहात. हालेलुया. बोला, बोला हालेलुया. काय तुमचा विश्वास आहे की देवाचा हात धार्मिकतेचा हात आहे, देवाचा हात कोरडा करणारा हात आहे? विश्वास आहे? बोलो यीशु मसीह की हालेलुया, हालेलुया. एक वचन काढूया, दुसरे राज्य 7वां अध्याय आणि 1 वचन पासून पुढे आपण प्रार्थना जाऊ. दुसरे राज्य 7वां अध्याय 1-2 वचन. दुसरे राज्य मोठ्याने वाचूया, 7वां अध्याय. हा, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वर म्हणतो उद्या याच वेळी सोमरोनाच्या दिवशीत एक माप सफीत, एका शकल्यास 2 मापे सातू, एका शकल्यास मिळते. हालेलुया. बघा, असं झालेल्या परिस्थिती ठिकाणी या नगरामध्ये अशी परिस्थिती झाली की अन्नच नाहीये, आणि त्या ठिकाणी झालं काय माहितीये का? एका महिलेनी कंप्लेंट घेऊन आली, एका स्त्रीनी. राजा तिला विचारले तुला काय झाले? तिने उत्तर दिले. ही स्त्री मला म्हणाली तुझा मुलगा दे. 6वां अध्याय 28 मध्ये, म्हणजे आपण आज त्याला खाऊ आणि उद्या माझ्या मुलाला खाऊ. म्हणजे एवढी महागाई वाढली त्या नगरामध्ये की अन्न नाही खायला, काहीच खायला नाही. आणि मग त्या दोघांनी महिलांनी काय केलं की तुझाच मुलगा शिजवून खाऊ आणि उद्या तुझा खाऊ. आणि झालं काय 29 मध्ये, माझा पुत्र शिजून आम्ही खाल्ला. कशी महागाई बघा, कशा प्रकारे परिस्थिती बघा. माझा पुत्र आम्ही शिजून खाल्ला, पण दुसऱ्या दिवशी हिला म्हटले तुझा पुत्र दे म्हणजे आपण त्यास खाऊ. तेव्हा हिने आपला पुत्र लपवून ठेवलाय. हिने आपला मुलगा काय केलाय? त्या स्त्रीचे भाषण ऐकून राजा आपले वस्त्रे फाटली गेली. राजा सुद्धा काय करू शकत होता? एवढी महागाई वाढली, एवढं नाही का तू तेवढा पडतोय, लोक उपाशी मरत आहे, काय सुद्धा करू शकत नव्हता. पण देवाच्या प्रॉफेटला, देवाच्या भविष्य संदेशाला देवाने दाखवलं की उद्याच, हालेलुया म्हणा, काय म्हणला? उद्याच याच वेळी, हालेलुया, अन्न भेटणार आहे, पीठ भेटणार आहे, एकदम स्वस्त. पण राजाने काय केला? दुसरं वचन, तेव्हा ज्या सरदाराच्या हातावर राजा टिकत होता, ज्या सरदाराच्या हातावर राजा, तुला कोणाच्या हातावर टेकणार? देवाच्या हातावर टेका. आमेन म्हणा. कोणाच्या हातावर टेकणार? देवाच्या हातावरच टेका. देवाचा हात कधी धोका देणार नाही, देवाचा हात कधी तुमचा विश्वासघात करणार नाही, देवाचा हात कधीच तुम्हाला सोडणार नाही, देवाचा हात तुम्हाला मजबूत पकडून राहणार येशूच्या नावामध्ये. मला की आमेन.
आणि मग झालं काय, टेकवत होता. पुढे म्हटलेलं आहे, देवाच्या माणसास म्हटले, पहा परमेश्वराने आकाश कपाटे उघडले तरी असा प्रकार होईल काय. अविश्वास दाखवू नका देवाच्या बाबतीत. देवाच्या हाताबाबतीत अविश्वास दाखवू नका. तो काय म्हणाला, देवाने आकाश उघडले तरी, आकाश कपाटे उघडले तरी पण असं होईल का, एवढी महागाई कमी होईल, एवढं अन्न भेटेल का, कुठून एवढं अन्न येईल. पुढे काय झालं बघा, त्यांनी त्यास म्हटले, तू आपल्या डोळ्याने पाशील पण त्यातले काही खायचा नाहीस. तू आपल्या डोळ्याने काय करशील, पाशील पण त्यातले एक पण खायचा नाहीस. हालेलुया. झालं काय, या नगराला शत्रूने वेढा दिला होता. काय दिला होता, शत्रूने घेरलो होतो पूर्ण. कुठलाही मार्केट किंवा कुठलंही देवाणघेवाण सगळं बंद झालं होतं. हालेलुया. तसं भाजीच गाड्या, सगळ्या गाड्या काय झाल्यावर बंद झाल्यावर खाणार नाही. हालेलुया. पण देवाचा सेवक बोलला, प्रॉफेसी केली होती की होणार म्हणजे होणार. आमेन. झालं काय, देवाने काय केलं, रात्री त्याच देशांमधल्या लोकांची गडबड उडवली, त्याला पळवून लावला. प्रेज लॉर्ड. मला देव काही करू शकतो. देव गडबड, त्यांना तिच्यात गडबड केली, त्याच्यात काय केली, गडबड केली. हालेलुया. आणि 7व्या अध्यायामध्ये वचन वाचूया, 16 वचन वाचा. 16 वचन आपण प्रार्थना करू. 16 वचन. तेव्हा लोकांनी बाहेर पडून आरामी लोकांचे डेरे लुटले. याप्रमाणे परमेश्वराच्या नुसार एका शेकल्यास मापवर सपीट व एका शेकल्यास 2 मापे सातू विकू लागले. ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकला होता त्यास राजाने विशीवर नेमले होते. विशीत लोकांची गर्दी झाली ती त्याच्या पायाखाली सापडून तो मेला. राजा देवाच्या माणसाकडे आला होता तेव्हा त्याने त्यास जे सांगितले होते त्याप्रमाणे झाले. देवाचा माणूस राजास म्हणाला होता की उद्या याच वेळी सोमराच्या विशीत 1 शेकल्यास मापे, शेकल्यास 2 मापे सातू व एका शेकल्यास 1 माप पीठ मिळेल, सपीट मिळेल. तसेच झाले. आमेन म्हणा. तसेच झाले. हालेलुया म्हणा. आणि 19 मध्ये त्या सरदाराने देवाच्या माणसास म्हटले होते की परमेश्वराने आकाश कपाटे उघडली तरी असा प्रकार होईल काय. त्यास त्याने प्रत्युत्तर दिले होते की तू आपल्या डोळ्याने ती पाहशील पण त्यातले काही खायचा नाहीस. त्याप्रमाणे त्याचे झाले. विशिष्ट लोकांची गर्दी झाली होती, त्यांच्या पायाखाली सापडून तो मेला. प्रेज लॉर्ड. त्याच्या अगोदर देवाने असं त्यांच्यामध्ये गलबला देवाने उठवला, सैन्याचा आवाज देवाने त्यांच्या कानी घातला आणि ती सगळी सेना पळून गेली. प्रेज लॉर्ड. मला हात उचलतो. देवाचा हात सर्व करू शकतो. माझ्या मागच्या शत्रूंना, माझ्या आजूबाजूच्या शत्रूंना पळवून लावू शकतो. हालेलुया म्हणा. मला देवाचा हात महत्वाचा आहे. देवाचा हात महत्वाचा आहे. तो माझ्या शत्रूंना पळवून लावतो, त्यांच्यात गडबड करतो, त्यांच्या कानी वेगळी न्यूज टाकतो. असंच घडणार आहे ईश्वरा तुमच्या जीवनामध्ये. असंच घडणार आहे तुमच्या जीवनामध्ये येशूच्या नावामध्ये. तुमच्या विरोधकाच्या कानात वेगळीच बातमी पाठवणार परमेश्वर. तुमच्या विरोधाच्या लोकांच्या कानेमध्ये वेगळीच गडबड पाठवणार परमेश्वर आणि ते पळून जातील शत्रू तुम्हाला सोडून. मला की आमेन आमेन आमेन. देवाचा हात असल्यावर होणार आहे. देवाचा हात असल्यावर होणार आहे सगळं. देवाचा हात असल्यावर होणार आहे येशूच्या नावामध्ये. मला की आमेन आमेन आमेन. कारण ते 7 वाजता जर तुम्ही वाचला तर तिथे काय म्हटलेलं माहितीये का, कारण ते संध्याकाळी वेळी आरामी लोकांच्या छावणीकडे जायला निघाले. आरामी 5 वर्षांमध्ये आरामी लोकांच्या छावणीच्या बाहेरच्या हद्दीवरती येऊन पाहतात तिथे एकही माणूस नव्हता. कारण 6 वर्ष काय म्हटलं आहे, कारण परमेश्वराने रथ घोडे व प्रचंड सैन्याचा गलबला आवाज त्यांच्या कानी पाठवला. कुठला माहिती आवाज, रथाचा आवाज, घोड्याचा आवाज व प्रचंड सैन्याचा आवाज, गलबला नाही का गोड आवाज त्यांच्या आरामी सेनेच्या कानी पाडला. तेव्हा ते आपसात म्हणाले, पहा इस्रायलच्या राजाने हित्ती मिस्री राजे द्रव्य देऊन बोलवलेले आहेत, आता आपल्याला पळून गेलो पाहिजे. प्रेज लॉर्ड. देवाचा हात असाच करतो. देव माझ्या बरोबर आहे, सगळं माझ्या बरोबर आहे. मला सगळं देव माझ्या बरोबर आहे. देवाचा हात माझ्यावर आहे, सगळं माझ्या बरोबर आहे. सगळं टेन्शन घ्यायची कशाची गरज नाही. सगळं टेन्शन देवाच्या हातात. बोलो ना यीशु मसीह की. मला बोलो यीशु मसीह की. हालेलुया हालेलुया. ये जीवन है
फूलों की माला, है ना? देवाच्या हातात काय आहे? हे जीवन आहे कटी पतंग सारखं. ते दूर कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात जर दोर आहे तर कशा टेन्शन आहे. देव उंच सोडवणार परमेश्वर. मला क्या आमेन. देवाच्या हातात जर तारू आहे तर आमचं तारू बुडणार नाही. तिचा विश्वास आहे की माझा परिवार नाश होणार नाही, माझे लेकरं नाश होणार नाही, कारण माझा परिवार देवाच्या हातात आहे, माझं जीवन देवाच्या हातात आहे. कारण बायबल सांगतं की तू देवाच्या हातावर तू काय केलेलं आहे, तुला कोरलेलं आहे. म्हणा मी देवाच्या हातात आहे, मी देवाच्या हातात कोरलेला आहे, मी देवाच्या हातात सुरक्षित आहे. म्हणा मी देवाच्या हातात सुरक्षित आहे, मी देवाच्या हातात सुरक्षित आहे. माझा बिझनेस देवाच्या हातात सुरक्षित आहे, माझी आर्थिक स्थिती देवाच्या हातात आहे, माझे लेकरं देवाच्या हातात आहे. मला की मोठ्याने मला माझं कुटुंब देवाच्या हातात आहे, माझे लेकरं देवाच्या हातात आहे, माझं सगळं देवाच्या हातात आहे. हालेलुया. कुणाच्या हातात आहे? मग ते कसं आहे? मला आशीर्वादित आहे. प्रेज लॉर्ड. देवाच्या हातात सगळ्यात सुरक्षित आहे. उठून बरावे आपण देवाला धन्यवाद देऊया. आणि एक विश्वास ठेवा, देवाचा हात तुमच्या येणाऱ्या प्रत्येक अडचणी काढून टाकत आहे. विश्वास आहे. जे तुमच्या उत्तम गोष्टी अडवतात त्यांना त्या अडखळणाला सुद्धा देव काढत आहे. आमेन. उत्तम येण्यापासून कोणी रोखणार नाही तुमच्याकडे. तुमच्यापर्यंत उत्तम गोष्टी कोणी रोखू शकणार नाही. म्हणा माझ्या उत्तम गोष्टी, चांगल्या गोष्टी माझ्यापर्यंत येत आहेत, माझ्या जवळ येत आहेत, माझ्या जवळ येत आहेत. मला भेटणार सगळ्या गोष्टी, उत्तम गोष्टी, चांगल्या गोष्टी, कारण देवाचा हात माझ्या बरोबर आहे. आमेन. विश्वास ठेवा. कोणतीही चांगली गोष्टी तुमच्या येत असताना कुणी अडवू शकणार नाही. तुमचं तुम्हालाच भेटणार. येशूच्या नावात मला का आमेन. भेटणार का तुमचं तुम्हालाच? तुमचं पार्सल तुम्हालाच भेटतं का दुसऱ्याला भेटणार आहे? म्हणा माझं पार्सल स्वर्गातलं ती मलाच भेटणार आहे, ते दुसऱ्याला भेटणार नाही. किती अडथळे येऊ द्या, हे सगळे अडथळे देव काढणार. ती जर खुश आहेत आणि आपलं जीवन ज्याला वाटतं की होय आज माझा देवावर पूर्ण भरोसा आहे, त्यांनी पुढे यावं जीवन देण्यासाठी, त्याने पुढे यावं समर्पणासाठी. मी प्रार्थना करते त्यासाठी. हालेलुया. आणि तुमच्या प्रत्येक परिस्थिती बदलणार परमेश्वर. तुमच्या विरोधातल्या प्रत्येक परिस्थितीच्या हाताने देव बाजूला काढणार परमेश्वर, आणि देव अद्भुत गोष्टी करणार आहे. हालेलुया. काही या ठिकाणी अनेक परिवार आहेत की त्यांच्या कुटुंबात कार्य होण्याची गरज आहे, पण आज देवाचा हात येत आहे तुमच्या परिवारावर. माझ्या प्रियांनो, चला आपली जागा सोडू शकता, पुढे येऊ शकता देवापुढं. विश्वासाने येऊ शकता की होय आज माझ्या वचनावर विश्वास आहे आणि मी विश्वासाने माझं जीवन मी प्रभूला देत आहे. चला आपलं समर्पण करा. आता मी उत्तम गोष्टी तुमच्यावर जाहीर करत आहे. देव तुमच्या जीवनात करणार म्हणजे करणार. देवाचा हात हातामध्ये कुठली गोष्ट पडते ना, ते सगळं चेंज करून टाकतो परमेश्वर. तुमची परिस्थिती बदलायला देवाने आता सुरू केलेली आहे येशूच्या नावात. आज तुमची परिस्थिती बदलण्यास देवाने सुरुवात केलेली आहे. तुम्ही आज विश्वास ठेवलेला आहे की देवाचा हात लहान नाही, देवाचा हात सर्व शक्तिशाली आहे, देवाचा हात समर्थ आहे.
आपण पाहिलं की देवाचा हात लाखोपेक्षा जास्त लोकांना पुरवठा करणारा हात, अन्न पुरवठा करणारा, बरं करणारा, लाखो लोकांना बरं करणारा, आरोग्य देणारा. आता तर देवाने सगळ्यांना आशीर्वादित केलेलं आहे. येशू मध्ये सगळ्यांना देवाने आशीर्वादित केलेलं आहे. येशू मध्ये सर्वांच्या पापाची येशूने क्षमा केलेली आहे. परमेश्वराने सर्वांना पवित्र केलेलं आहे, सर्वांना धुतलेलं आहे. आता काहीतरी विशेष तुमच्या हातावर येणार आहे. आपले दोन्ही हात उंच ठेवा. आता तुमच्या हातात काहीतरी विशेष घडणार आहे. तुमच्या हाताला काहीतरी विशेष स्पर्श होणार आहे. येशूच्या नावात हे हात देवा तुझ्या हातामध्ये देत आहे मी. बाबा बाला 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 ओ शत्री माखांदरा बाला बाला बाला. तुझा हात चेंज करू शकतो प्रत्येक परिस्थिती. आज डोळे बंद करा आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. परमेश्वरा आज यासाठी मी प्रार्थना करत आहे. हो दे बाबा, मी तुझा हात पुढे करून याच्यावर तुझे आशीर्वाद मोकळे करत आहे. जसं त्या शमरोन नगरामधली परिस्थिती तू बदलली, सगळे अन्नाचा तुटवडा तू दूर केला आणि सगळं काही तू बदलून टाकलंय रात्रीमध्ये. परमेश्वरा आज या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचं लाईफ, प्रत्येकाचा बिझनेस, प्रत्येकाचं लेकराचं जीवन, त्यांचं शिक्षण, त्यांचं आर्थिक स्थिती, घरातले अन्नधान्याचे डबे, सगळं काय बदलून टाकली शिक्षण तुझ्या हाताने. रा बा 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 रेखा रा बा बा शेखरेंदा रा बा बा बा. देव बाबा, काही लोकांच्या जीवनामध्ये असे काही समस्या, आजार आहेत. डॉक्टरचा हात सुद्धा काही करू शकत नाहीये प्रभू. डॉक्टरने सुद्धा हात वर केलेले आहेत, बाजूला केलेले आहेत. परिस्थितीने हात बाजूला केलेले आहेत, लोकांनी हात बाजूला केलेले आहेत. पण माझ्या देवा, तुझा हात समर्थ आहे, तुझा हात समर्थ आहे. आज तुझ्या हाताने स्पर्श कर परमेश्वरा. आणि ती पोटातली गाठ काढून टाक येशूच्या नावात. गुडघ्यातले आजार काढून टाक येशूच्या नावात. किडनीतले आजार येशूच्या नावामध्ये काढून टाक परमेश्वर येशूच्या नावात. मी आरोग्य प्रतिकार बोलत आहे. माझ्या येशूने फटके खाली माझ्या परमेश्वरा. येशूला बसल्या प्रत्येक फटक्याने बरे झाले घोषणा करतो. हे बरे झाले पूर्ण येशूला घोषणा करतो. येशूच्या त्यांचं माइंड बरं झालेलं आहे, त्यांचं ब्रेन बरं झालेलं मी घोषणा करतो. मानसिक आजार काढून टाक परमेश्वराच्या हाताने. तुझ्या हाताने काढून टाक परमेश्वरा. तुझा हात मी पुढे करत आहे, तुझा हात मी पुढे करत आहे यांच्याकडे, तुझा हात मी पुढे करत आहे. यांच्या मानसिक विकार तुझ्या हाताने मुळासकट काढून टाक येशूच्या नावात. मुळासकट काढून टाक येशूच्या नावात. सगळ्या समस्या काढून टाक येशूच्या नावात. सगळे किरकिरी काढून टाक येशूच्या नावात. पवित्र आत्माला मी रिलीज करत आहे. पवित्र आत्मा मी रिलीज करत आहे. दुष्ट आत्मे बाहेर काढ घरात ईश्वरामध्ये. तुझ्या हाताने ते दुष्ट आत्म्याची जागा उपटून फेकून दे परमेश्वरा. रा बा 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 ले ब्रह्मा सिखांदा बा 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 बा. सैतानाचे सगळे कार्य उपटले जाऊ दे, छाटले जाऊ दे, मुळात सगळं नष्ट होऊ दे. फायर बोलत आहे त्यावरती. बाप रा बा ला का रा बा ला बा ला. आग उतरते तुमच्या घरावर, तुमच्या घरात आग उतरत आहे. आणि देवाचा हात घुसलाय, देवाचा हात घुसलेला आहे, देवाचा हात घुसलेला आहे. देवाचा हात घुसलेला परमेश्वराचा. बा 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 बा. ओ बा बा. देवाचा हात घुसलेला आहे. देवाचा हात हृदय बरं करत आहे. देवाचा हात हृदय घुसलेला आहे. हृदयात नसनसला स्पर्श करत आहे. बा 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 बा. दुष्टांत ते काढून टाकले परमेश्वर. शंद्रे बाबा केंद्रे बाबा सिखांदे देवा लावा शंदा लावा काना माना. देवाचा आत्मा काम करत आहे. देवाचा हात तोडला नाही. देवाचा हात लहान नाही. देवाचा हात सामर्थ्याने हात आहे. बाबा 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 बाबा. फायर होली स्पिरिट, फायर होली स्पिरिट. देवाचा हात तुझ्या डोक्यावर येत आहे. देवाचा हात तुझ्या डोक्यावर येत आहे. देवाचा हात तुझ्या डोक्यावर फिरला जात आहे. देवाचा हात तुझ्या पोटावर येत आहे, फिरत आहे. देव त्याच्या हाताने पोटाला स्पर्श करत आहे.
पोटातनं त्या दुष्ट विकाराला बाहेर काढत आहे परमेश्वर. फायर 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 फायर. हो हालेलुया हालेलुया. देवाचा हात समृद्धीचा हात आहे. हो लेकरा बाबा बाबा बाबा, देवाचा हात तुमच्या हाताला स्पर्श करत आहे. तुमचे हात मनोरम होत आहे. तुमचे हात आशीर्वादित होत आहे. तुमचं घर आशीर्वादित होत आहे. येशूच्या नावामध्ये तुमच्या घरातल्या प्रत्येक गोष्टी देव काढून टाकत आहे. काढून टाकत आहे परमेश्वर येशूच्या नावात. ला बा 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 शा बा 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 लेकरे बाला मा सिखांदा ला बा ला बा ला बा ला बा लेकरा बाबा शकालांदा ला बा ला बा ला बा ला बा लेकरे बेरे 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 बेरे. देवाचा हात काम करत तुझ्या घरामध्ये. देवाचा हात तुझ्या बाजूला आहे. ते हात देवाने तुझे पकडलेले आहेत. देवाने तुझे हात पकडलेले आहेत. इमेजिन कर, बघ पहाड डोळे उघड